नमस्कार मंडळी, आजचा व्लॉग खूप स्पेशल आहे कारण आम्ही नुकतेच मँगलोरला जाऊन आलो आहोत. तिथे आम्ही खूप सुंदर आणि शांत अशी ठिकाणं पाहिली आणि आज मी तो सगळा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आज आमच्या प्रवासाचा पहिला दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी आम्ही निघालो आहोत राजराजेश्वरी टेम्पल पोलाली, म्हणजेच आपल्या लाडक्या पोलाली अम्माच्या दर्शनासाठी. पोलाली राजराजेश्वरी मंदिर कर्नाटकातील दक्षिण कन्नड राज्यातील बंडवाल तालुक्यातील करियांगल गावात फाल्गुनी नदीच्या काठावर पोलाली येथे आहे. मंदिराच्या उत्तरेकडून फाल्गुनी नदी वाहते. हे मंदिर मँगलोरपासून 19 किलोमीटर अंतरावर आहे. मंदिराची प्रमुख देवता श्री राजराजेश्वरी आहे. पोलाली राजराजेश्वरी मंदिर हे 8व्या शतकात राजा सुरथाने बांधले होते आणि या प्रदेशावर राज्य करणाऱ्या अनेक राजवंशांनी ते विकसित केले आहे. श्री राजराजेश्वरीची मूर्ती पूर्णपणे मातीपासून बनवलेली आहे आणि त्यात विशेष औषधी गुणधर्म आहेत. मंदिरात हिंदू वास्तुकलेचे चित्रण आहे. ह्यांच्या छतावर देवतांचे लाकडी कोरीव काम आणि तांब्याच्या प्लेट्स आहेत. मुख्य पुजारी माधव भट यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिरात दररोज आणि विशेष पूजा केल्या जातात. दररोजच्या पूजांमध्ये सकाळी 8:30 वाजता पूजा, दुपारी 12:30 वाजता महापूजा आणि रात्री 8:30 वाजता रात्री पूजा यांचा समावेश आहे. मंदिरात वार्षिक उत्सव मोठ्या उत्सवात साजरे केले जातात. पोलाली चेंडू उत्सव हा एक महत्त्वाचा उत्सवपूर्ण कार्यक्रम आहे, जिथे वाईटावर चांगल्यांच्या लढाईचे प्रतिनिधित्व करण्यासाठी फुटबॉल खेळला जातो. चेंडू उत्सवानंतर मार्चमधील वार्षिक उत्सव येतो, जो 1 महिना चालतो आणि जगभरातील लोक त्यात सहभागी होतात. मंदिराच्या परिसरात सापडलेल्या शिलालेखावरून असे दिसून येते की मातीच्या मूर्तीभोवती असलेले मंदिर 8व्या शतकात बांधले गेले होते. हे मंदिर राजा सुरथाने बांधले होते आणि राजाने स्वतःचा मुकुट अर्पण केला होता अशी एक व्यापक धारणा आहे. ते मौल्यवान रत्नांनी जोडलेले आहे आणि देवतेच्या डोक्यावरती ठेवले आहे. एका युद्धात राजाने आपले भौतिक राज्य गमावले आणि त्याच्याच मंत्र्यांनी त्याचा विश्वासघात केला. असे मानले जाते की त्याने मंदिराच्या आजूबाजूच्या जंगलात सुमेध नावाच्या ऋषींकडे आश्रय घेतला होता. पोलाली राजराजेश्वरी मंदिरातील मुख्य देवतेची मातीची मूर्ती ऐतिहासिकदृष्ट्या 5000 वर्ष जुनी असल्याचे मानले जाते. राजाने स्वतः श्री राजराजेश्वरीची मातीची मूर्ती कोरली आहे आणि आपल्या राज्याच्या बदल्यात देवतेला तपश्चर्या केली असे म्हटले जाते. मंदिराच्या आसपास मंदिराचे संकेत देणारे अनेक प्राचीन शिलालेख आढळतात, परंतु कालांतराने त्यांच्या रक्षकांच्या दुर्लक्षामुळे ते नष्ट झाले. आज उपलब्ध असलेले उर्वरित शिलालेख अंबुजेच्या करियांगला गावात आणि मंदिरातच मिळाले आहे. राजराजेश्वरीची मूर्ती सुमारे 6 फूट उंच आहे आणि या देवीला शक्ती, मोक्ष आणि वैभवाची देवी मानली जाते. मंदिराची रोजची वेळ साधारणतः सकाळी 6:30 ते 1 वाजेपर्यंत आहे. दुपारी 1 ते 4 या कालावधीत हे मंदिर बंद असते. संध्याकाळी 4 ते 8:30 वाजेपर्यंत हे मंदिर चालू असते. म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी असे 2 वेळा दर्शनासाठी मंदिर खुले असते. आता आपण आलो आहोत अशा मंदिरात जे नदीच्या मधोमध आहेत आणि ज्याला 2000 वर्षाचा इतिहास आहे. हे आहे कटील दुर्गा परमेश्वरी मंदिर. कटील देवी मंदिर कर्नाटकाच्या दक्षिण कन्नड जिल्ह्यात नंदिनी नदीच्या मधोमध असलेल्या छोट्या बेटावर वसलेले अतिशय पवित्र आणि प्रसिद्ध शक्तिपीठ आहे. येथे विराजमान देवी म्हणजे दुर्गा परमेश्वरी. हे मंदिर मँगलोरपासून 29 किलोमीटर अंतरावर आहे. पौराणिक कथेनुसार अरुणासूर नावाचा एक राक्षस होता, ज्याला ब्रह्मदेवाकडून वरदान मिळाल्यामुळे तो अत्यंत शक्तिशाली झाला होता आणि त्याने तिन्ही लोकात हाहाकार माजवला होता. अरुणासुराला मारण्यासाठी देवीने एक भयंकर युद्ध केले. देवीने एका खडकातून प्रकट होऊन मधमाशी रूप धारण केले आणि अरुणासुराचा वध केला. या युद्धानंतर देव आणि ऋषींनी मिळून देवी दुर्गा परमेश्वरीची स्तुती केली आणि तिला जगाच्या कल्याणासाठी शांत राहण्याची प्रार्थना केली. देवी दुर्गा परमेश्वरीने नंदिनी नदीच्या मध्यभागी एका बेटावरती एका मूर्तीच्या रूपात अवतार घेतला. कटी म्हणजे कंबर आणि इला म्हणजे पृथ्वी. असा विश्वास आहे की कटील म्हणजे पृथ्वीच्या मध्यवर्ती भाग, जो काटी किंवा नंदिनी नदीच्या मध्यभागी आहे. मंदिराचा इतिहास फार प्राचीन आहे. हे मंदिर साधारणपणे 8व्या शतकात
राजा सूरत याने बांधले होते असे मानले जाते. मंदिर स्थापत्यकलेचा एक उत्तम नमुना आहे, ज्यामध्ये प्रत्येक खांबावर सुंदर कोरीव काम केले आहे. कटील देवीला संगीत, नृत्य आणि यशगानाची आवड आहे, म्हणून येथे दरवर्षी यशगान प्रदर्शन आयोजित करण्याचे मन्नत भक्तांकडून घेतले जाते. येथे दरवर्षी जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात मोठा ब्रह्म कलशोत्सव आणि नवरात्री उत्सव अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. कटील दुर्गा परमेश्वरी मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून कर्नाटकच्या संस्कृतीचे आणि परंपरेचे प्रतीक मानले जाते, जिथे भक्त दररोज देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी गर्दी करतात. हे मंदिर सकाळी 5:30 ते रात्री 9:30 वाजेपर्यंत भक्तांसाठी खुले असते. या मंदिरातील 33 वर्षीय हत्तीनीचे नाव महालक्ष्मी आहे, जिच्या फुटबॉल कौशल्य आणि बुद्धिमत्तेमुळे ती भाविकांचे विशेष आकर्षण ठरली आहे. ती केवळ फुटबॉल खेळत नाही, तर मंदिराच्या उत्सवात आणि स्वातंत्र्यदिनी सोंडेने तिरंग्याला सलामी देऊन भक्ती व देशभक्तीचा सुंदर मिलाफ दाखवते. महालक्ष्मी फुटबॉलमध्ये गोल करते आणि तिचे हे कौशल्य पाहण्यासाठी अनेक भाविक गर्दी करतात. स्वातंत्र्यदिनी मंदिराच्या हत्तीनीने सोंडेने तिरंगा राष्ट्रध्वजाला सलाम केल्याचे दृश्य खूप प्रसिद्ध आहे. मंदिराच्या सांस्कृतिक आणि धार्मिक सोहळ्यामध्ये महालक्ष्मी पारंपरिक वेशभूषेत सक्रिय सहभाग घेते. माझी काही हिंमतच झाली नाही त्या हत्तीनी समोर जायची. हे सर्व लोक तिचा आशीर्वाद घेत आहे. कटील दुर्गा परमेश्वरी मंदिरात दररोज दुपारी आणि रात्री मोफत अन्नप्रसाद वाटप केले जाते. दुपारचे भोजन सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आणि रात्रीचे भोजन संध्याकाळी 7:30 ते रात्री 10 वाजेपर्यंत उपलब्ध असते. पुढे आम्ही अन्नपूर्णा देवीच्या दर्शनासाठी गेलो. हे मंदिर कर्नाटकातील होसानडू कोड्याक्का अन्नपूर्णेश्वरी मंदिर आहे. हे मूळ बिद्री जवळील एक शांत आणि नैसर्गिक सौंदर्याने वेढलेले तीर्थक्षेत्र आहे. हे मंदिर देवी अन्नपूर्णेश्वरीला समर्पित असून भक्तांना आध्यात्मिक शांती प्रदान करते. निसर्गरम्य परिसरात वसलेले हे मंदिर पर्यटकांसाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे. हे मंदिर कर्नाटक राज्याच्या मँगलोर जवळील मूडबिद्री परिसरात स्थित आहे. हे मंदिर प्रामुख्याने देवी अन्नपूर्णेश्वरीला समर्पित आहे. हे ठिकाण दाट हिरवळ आणि निसर्गाच्या सानिध्यात वसलेले आहे.
ही मूर्ती पंचधातूची असून ह्याची उंची 5 फूट आहे. हे मंदिर सकाळी 6:30 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत भक्तांसाठी खुले असते. या मंदिराचे अजून एक आकर्षण म्हणजे ही 61 फूटची हनुमानाची मूर्ती. नंतर आम्ही निघालो 1000 खांब्याचे जैन मंदिर बघायला. मूडबिद्रीचे 1000 खांब्याचे जैन मंदिर हे 15व्या शतकातील जैन वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे, जे विजयनगर साम्राज्याचा सरदार देवराय वोडेयार यांनी 1430 मध्ये बांधले. या मंदिराला दक्षिण भारताची जैन काशी म्हटले जाते. मुख्यत्वे 8व्या तीर्थकर चंद्रप्रभू स्वामी यांच्यासाठी हे समर्पित आहे. हे मंदिर बांधण्यासाठी 31 वर्षाचा काळ लागला. हे मंदिर 3 मजली असून खालचा मजला ग्रॅनाइट पाषाणाचा तर वरचे 2 मजले लाकडी आहेत. या मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे 1000 खांब आणि प्रत्येक खांबावरची नक्षीकाम एकमेकांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. गर्भगृहात भगवान चंद्रप्रभूची 8 फूट उंच पंचधातूची मूर्ती विराजमान आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर 50 फूट उंच एकच अखंड पाषाणाचा मानस्तंभ आहे, जो या परिसराचे सौंदर्य वाढवतो. हे मंदिर स्थापत्य कलेचा चमत्कार मानले जाते, जिथे हजारो खांब असूनही ते मुख्य मूर्तीचे दर्शन रोखत नाही. या मंदिराला त्रिभुवन तिलका चुंडामणी असेही म्हणतात आणि ते मूडबिद्री येथील जैन संस्कृतीचे मुख्य केंद्र आहे.
त्यानंतर आम्ही मूडबिद्रीमधल्या शिव मंदिरात गेलो, ज्याचे नाव आहे सोमनाथेश्वर मंदिर. हे मंदिर जवळपास 800 ते 900 वर्ष प्राचीन आहे. हे मंदिर चौटा राजवंश यांनी बांधले असून हे मंदिर नाग नदीजवळ आहे. हे मंदिर मूडबिद्रीच्या जैन मंदिरापासून 4 किलोमीटर अंतरावरती पुथेंगी गावामध्ये आहे. या मंदिराची मुख्य देवता महादेव आहेत. त्याचसोबत महिषमर्दिनी, महागणपती, लक्ष्मी नरसिंह आणि चंद्रनाथेश्वर यांची पूजा केली जाते. हे मंदिर सकाळी 6:30ला ओपन होते आणि दुपारी 1 वाजेपर्यंत खुले असते. त्यानंतर संध्याकाळच्या 5 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले असते.
तर मित्रांनो, असा आमचा मँगलोर ट्रिपचा पहिला दिवस खूप सुंदर आणि भक्तिमय वातावरणात पूर्ण झाला. आज पोलाली माता आणि कटील देवीचे दर्शन घेऊन खरंच मनाला खूप समाधान मिळाले. दिवसभराचा प्रवास जरी थोडासा दमवणारा होता, तरी मंदिरात गेल्यावर सगळा थकवा गायब झाला. इथलं वातावरण, ती शांतता आणि देवीचे दिव्य रूप शब्दात सांगणं कठीण आहे. ते अनुभवायलाच हवं. उद्या आपण आणखीन नवीन ठिकाणं एक्सप्लोर करणार आहोत, तर नक्कीच पुढचा व्लॉग मिस करू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मग भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.